हे तुला प्रकट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व मृत लोकांच्या मेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 नवीन आले का कोणी? पहिल्यांदा झालंय? याच्या अगोदर गेला का कधी चर्चला? गेलेला ना? Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. बघा या ठिकाणी प्रभू येशूचा शिष्य आहे, ज्याचं नाव आहे शिमोन. हालेलुया. शिमोन या नावाचा अर्थ आहे हलणारा किंवा अस्थिर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा देवाची इच्छा आहे की मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती त्या शिमोनाप्रमाणे अस्थिर किंवा हलणारा नसावा, पण त्या पेत्रासारखा स्थिर. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. अनेक वेळा आपण निर्णय घेतो, परंतु आपलं जीवन कसं आहे? अस्थिर. तसंच या शिमोनाचं पण जीवन होतं. जर तुम्ही त्याच्याबद्दल वाचाल बायबलमध्ये 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय लिहिलेलं आहे. हालेलुया. कधी तो खूप आत्मिक आहे, तर कधी एकदम बुद्धी. इथं प्रभू येशू त्याला म्हणत आहे की तुला मांस आणि रक्ताने नाही, तर माझ्या आकाशातल्या बापाने तुला प्रकट केलेले. परंतु एक ठिकाणी प्रभू येशू त्याला म्हणत आहे की सैताना तू माझ्यापासून दूर जा. हालेलुया. Hallelujah. कसं जीवन आहे त्याचं? अस्थिर. मिळून बोला. अस्थिर. 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 कधी तो येशूला म्हणतो की येशू मी तुझ्यासाठी जगायला, मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, तर कधी तो आपले वस्त्र पकडून पळून जातो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कसं आहे जीवन त्याचं? अस्थिर. अस्थिर. परंतु देवाच्या राज्यामध्ये अस्थिर लोक टिकणार नाही. देवाला स्थिर लोक पाहिजे. पहिल्या मंडळीतल्या लोकांबद्दल काय दिले? ते एकत्र येण्यात, भाकर ओढण्यात, प्रार्थनेत आणि वचनामध्ये स्थिर आणि तत्पर. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू क्रूसावर बलिदान झाला, मरणातून तिसऱ्या दिवशी उठला, पवित्र आत्म्याने सर्वजण भरले आणि ते काय झाले? स्थिर झाले. बोला, स्थिर झाले. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला पण मिळाला, परंतु आपलं आत्मिक जीवन अजून स्थिर झालेलं नाही. कधी आपण खूप प्रेमळ असतो, कधी आपण रागिष्ट बनतो, राग येतो आपल्याला. कधी खूप प्रेमाने बोलणारे असतो, कधी भांडणारे असतो, कधी चिडतो, कधी नेहमी वचनावरच बोलणारे असतो, तर कधी व्यर्थ वटवट करणारे असतो, टिंगल टवाळी करणारे असतो, व्यर्थ गोष्टींवर हसणारे असतो. बायबलमध्ये लिहिलंय की दैवी दुःख आपल्यामध्ये, ईश्वर प्रेरित दुःख आपल्यामध्ये एक तारणदायी पश्चाताप घडवते. हालेलुया. परंतु ऐहिक हसणं किंवा व्यर्थ वटवट, व्यर्थ बडबड आपल्यामध्ये जो पश्चाताप आहे त्या पश्चातापाला घालवते. मन कठीण होऊन जातं. मग अश्रू नाही, रडणं नाही, पश्चाताप नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला स्वतःला शिस्त लावायची, आपल्या जिभेला शिस्त लावायची, आपल्या जीवनाला आपल्याला शिस्त लावायची, आणि हळूहळू आपल्याला प्रभूमध्ये स्थिर आणि तत्पर बनायचं. जसं पहिल्या मंडळीतले लोक बनायचे का? हालेलुया. हालेलुया. वचन आपण ऐकताना आत्मिक असतो, परंतु सभा संपली की एकदम गोंधळ आणि गोंगाट होऊन जातो. आपण विसरून जातो की आपण देव भक्ती स्वीकारलेले लोक. हालेलुया. कसे लोक आपण? देव भक्ती स्वीकारलेले लोक. म्हणून एकदम आउट ऑफ कंट्रोल होऊन जायचं नाही. हालेलुया. 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 फक्त हे प्रार्थनेमध्ये नाही, आपल्याला प्रार्थना झाल्यानंतर पण आपल्याला लक्षात ठेवायचं
देवभक्ती स्वीकारलेला, देवासाठी वेगळा केलेला, जगापासून पापापासून सर्व गोष्टींपासून मी वेगळा केलेला. हालेलुया, 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 हालेलुया. पहिली गोष्ट आहे की आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये स्थिर व्हायचं. आपण खूप रडतो की परमेश्वरा मी पापी आहे, माझ्या पापांची तू क्षमा कर, परंतु ही एक आपल्या मनाला टोचणी लागली पाहिजे की मी प्रार्थनेत स्थिर नाहीये, मी वचनात स्थिर नाहीये, मी आत्मिक जीवनात स्थिर नाहीये, समर्पणामध्ये मी स्थिर नाहीये. हालेलुया. जर आपण या गोष्टीसाठी देवाकडे पश्चाताप करू आणि जोडू तर देव आपल्या आत्मिक जीवनाला स्थिर बनवणार. हालेलुया. जो शिमोन हलणारा बोरू होता, अस्थिर मनाचा होता, परंतु त्याच्या अस्थिरपणाचा त्याला पश्चाताप झाला. त्याने प्रभू येशूला शब्द दिला होता, येशू मी तुला कधी सोडणार नाही. येशू म्हणला की नाही, जो मी प्याला पिणार आहे, ज्या त्रासातून मी जाणार आहे, तो त्रास तू सहन करू शकणार नाही. नाही म्हणलं येशू, मी तुझ्यासाठी जगायला, तुझ्यासाठी मी मरायला पण तयार आहे. परंतु परिस्थिती ज्यावेळेस आली, परिस्थितीमध्ये पेत्राने प्रभू येशूला नाकारले. त्याने खूप त्याने अफरातफर केली, खूप त्याने आत्मिक दैहिक, आत्मिक दैहिक, आत्मिक दैहिक, आत्मिक दैहिक. पण एक असा टर्निंग पॉइंट आला त्याच्या जीवनामध्ये की त्याला कळलं, अरे आता आपल्याला असं अस्थिर जीवन जगून चालणार, आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहिलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो खूप रडला. बायबलमध्ये दिले, तो इतका रडला. आणि तेव्हा प्रभू येशूने त्याला हे दिलेलं अभिवचन आहे, येशूना तू हलणारा बोरू आहेस, अनेक वेळा तुझ्या जीवनामध्ये पडझड झाली, परंतु मी तुला तो खडक, तो दगड फक्त पेत्रासाठी, शिमोनासाठी नाही. हालेलुया. इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाला प्रभू म्हणत, हालेलुया, मी तुला स्थिर करीन, मी तुला तो खडक बनवीन. हालेलुया. परंतु आपल्या जीवनामध्ये जे चाललंय त्याला आपण ऍडजस्ट झालोय. कधी प्रार्थनेत आहे, कधी प्रार्थनेत नाही. 4 दिवस प्रार्थना होते, 4 दिवस प्रार्थना होत नाही. 4 दिवस आपण आत्मिक असतो, लगेचच आपण दैहिक बनून जातो. या गोष्टींना आपण गंभीरपणाने घेत नाही. समजा एखादं झाड आहे किंवा लाकूड आहे, बाहेरून एकदम चांगलं दिसते, पण आतून कीड लागली. त्याला कीड लागली म्हणजे एक ना एक दिवस धोका होणार आहे. हालेलुया. हे पण आपल्या जीवनामधलं काय, कीड आहे. आपण म्हणतो जाऊ द्या, चालले दिवस ढकलायचे, दिवस ढकलायचे, चालले दिवस ढकलायचे, पण एक दिवस काय होणार, उघडं पडेल ना. कीड लागलेलं झाड काय होतं, एक दिवस कोसळून जातं आणि लोकांना दिसतं, अरे बाहेरून तर एकदम भारी दिसत होतं, पण आतमध्ये काय झालं, सगळं पोकळ. तसं आपल्या आत्मिक जीवनाचं आहे. हालेलुया. या गोष्टी आपल्या आत्मिक जीवनाला काय करतात, कीड लावतात, अस्थिरपणा. आपण गंभीरपणाने घेत नाही, एवढं सिरियसली घेत नाही. अरे आत्ताच प्रार्थना झाली, आता आपण किती जोरजोरात हसतोय, मस्करी करतोय. म्हणजे जो आपल्याला पश्चाताप मिळाला होता, तो पश्चाताप पण आपण गमावतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या संस्कारातून, ज्या परिस्थितीतून आपण आलो, तर ते एक आपलं जीवनशैलीच बनून गेलेली. हालेलुया, हालेलुया. आपल्या सारखंच ही करण्यामुळं काय होईल माहितीये का, एक दिवस कोणतरी आपला फायदा घेईल. सारखं ही करण्याच्या स्वभावामुळे कोणी पण कधी कोणाचाही कसाही फायदा घेईल. हालेलुया, हालेलुया. आता समजलं त्यांना, मला त्या म्हणायच्या ना, बऱ्याच सेवक लोकांमध्ये आम्ही गेलो तरी आम्ही शांतच बसायचो. काही लोकांना इतकं मी आणून हे वचन ते वचन बोलून दाखवायची सवय. परंतु आम्ही कुठेही गेलो तरी दादांसाठी राहून मला पण सवय लागली की जेव्हा बोलायचं तेव्हाच बोलायचं, इतर वेळेस चुप. हालेलुया. मग बोर वाटतं काही लोकांना, आपण काही नाही बोललो तरी, वाटलं तरी चालेल. हालेलुया. कारण बायबल मध्ये सौंदर्य सांगितले देवाने, सौम्य आणि शांत आत्मा.
फक्त स्त्रीसाठी नाही, पुरुषांसाठी पण आहे. Yes. Hallelujah. हालेलुया, हालेलुया. सौम्य आणि शांत. शांत आत्मा. हालेलुया. हे आपलं सौंदर्य, हा आपला मेकअप आहे. बायबल मध्ये लिहिलंय की एखादा शांत बसणारा व्यक्ती तो मूर्ख असेल, परंतु त्याच्या शांत बसण्यामुळे लोक त्याला काय समजतील? वाचता का नाही नीतीसूत्र? काय लिहिले? मूर्खाला पण काय समजतील? शहाणा समजतील. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्याला आत्मिक जीवनामध्ये, रोजच्या वैयक्तिक जीवनामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, सर्व गोष्टीमध्ये आपल्याला स्थिर आणि स्थापित व्हायचे. हालेलुया. हालेलुया. व्हायचं की नाही? Yes. हे Hallelujah. आपण अश्रू ढाळल्याशिवाय होणार नाही. आजारासाठी रडतो आपण, आपल्या समस्यांसाठी रडतो, गरजांसाठी रडतो, परंतु आज प्रभूकडे रडायचंय की प्रभू मला माझ्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला स्थिर कर. Hallelujah. हालेलुया. शिमोनाला संधी मिळाली, शिमोनाला येशूने स्थिर केलं, दगड केलं, पेत्र केलं, तो खडक बनवला. तो आपल्याला बनवणार नाही का? Yes. Hallelujah. शिमोन रडला, त्याला जाणीव झाली, अरे माझ्या अस्थिरपणामुळे मी काहीच करू शकत नाही, मी कुठंच यशस्वी होत नाहीये, मला हार मानावी लागत आहे, मला प्रभू पासून पळावं लागत आहे. परंतु तो रडला आणि देवाने त्याला स्थिर केलं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या जीवनाचा विचार करा, काय तुमचं जीवन स्थिर आहे का? शैतान फसवेल तुम्हाला. आहे ना? आता तू स्थिर झालास, आता तू स्थिर झालीस. हालेलुया. वैयक्तिक जीवनात, आत्मिक जीवनामध्ये जर आपण स्थिर नाही तर कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळू शकत नाही. आपला अस्थिरपणा आपल्याला बांधणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. येशू संगती चालणारा होता शिमोन, परंतु त्याच्या पण जीवनामध्ये फजितीची वेळ आली त्याच्या, परंतु त्याला सोडला, देवाने त्याला स्थिर केलं. नंतर त्याच्या सावलीने लोक बरे. Hallelujah. हालेलुया. Yes, hallelujah. हालेलुया. Hallelujah. आज आपण देवाकडे प्रार्थना करूया की प्रभू तू मला आत्मिक जीवनामध्ये स्थिर कर. स्थिर झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. कधी सकाळी प्रार्थना, कधी दुपारी प्रार्थना, कधी रात्री प्रार्थना नाही. माझा प्रार्थनेचा एक ठरलेला वेळ असेल. मी माझ्या देहाला कुदळण आणि तो वेळ मी माझ्या प्रभूला बरोबर देणारच. जसं तो शिमोन रडला, प्रभूला आज आपण सांगूया प्रभू तू मला कबूल करूया देवासमोर. खरंच देवा मी स्थिर नाही, तुझ्या राज्यात मला स्थिर व्हायचंय. आपल्या अस्थिरपणामुळे एक वेळ अशी येईल की येशू येईल आणि निघून जाईल, परंतु आपल्या अस्थिरपणामुळे आपल्याला खालीच राहावं लागेल. आपण अन्य भाषेमध्ये थोडा वेळ प्रार्थना
रोज प्रभूकडे आपली वरून प्रार्थना असली पाहिजे. जोपर्यंत प्रभूमध्ये आपण स्थिर होतो, जोपर्यंत मला माझ्या रागावर जय मिळत नाही, जोपर्यंत येशूच्या स्वभावामध्ये बदलत नाही, तोपर्यंत ही प्रार्थना चालू ठेवायची. येशू तुझ्या स्वभावात मला स्थिर कर. हालेलुया. हालेलुया. तुझ्या चरित्रामध्ये मला स्थिर कर, समर्पणामध्ये मला स्थिर कर. हालेलुया. 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 वचन वाचूया आपण यशाया 49 आणि 17 वचन. हालेलुया. एक मिनिट थांब. एकोणपन्नास आणि 17. तुझी मुले त्वरा करीत आहेत, जे तुझा नाश करतात ते, आणि ज्यांनी तुला ओसाड केले ते तुझ्यामधून निघून जातील. परत एकदा वाचा. तुझी मुले त्वरा करीत आहेत, जे तुझा नाश करतात ते, आणि ज्यांनी तुला ओसाड केले ते तुझ्यामधून निघून जातील. Praise the Lord. हालेलुया. लक्ष द्या इकडं. वचन वाचून तुम्हाला समजणार नाही, वचन आता ऐकून तुम्हाला समजणार. लक्ष द्या इकडं. परमेश्वर या वचनातून आपल्याशी बोलत आहे की त्वरा करा. त्वरा म्हणजे घाई. गाई. हालेलुया. हॉस्पिटलमध्ये गेलं तर एक तात्कालीन सेवा असते ना, अर्जन्सी, एकदम अर्जंट. हालेलुया. 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 बघा तुम्ही मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रभू येशू ख्रिस्ताचे जितके शुभवर्तमान आहेत तितके शुभवर्तमान तुम्ही वाचा, मनन करा, तर तुम्हाला दिसल प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे एकदम घाई. असं त्याच्यामध्ये एक शक्ती काम करत आहे. ती शक्ती त्याला असं बेचैन करत आहे की 1 मिनिट पण मला वाया घालवायचा नाही. कसं काम करत आहे तो, एकदम घाईने. आज या गावात तर उद्या. हालेलुया. हालेलुया. एक जागृती, एक तयारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेतून दिसते. हालेलुया. हालेलुया. आपण मागच्या 2 रविवार पूर्वी शिकलो की सैतानी दुष्टात्मे जे लुसिफर सोबत खाली आले, त्या दुष्टात्म्यांची सगळ्यात मोठी ड्युटी आहे की मंडळीतल्या लोकांना, एक एक व्यक्तीला धरायचं, त्याला आत्मिक आंधळ मुकं वैर करून टाकायचं, सुस्त करून टाकायचं, एकदम आळशी, आज नाही कल देखेंगे. हालेलुया. हालेलुया. परंतु एक मन आहे ना, कल करे सो आज करे सो अभी. हालेलुया. हालेलुया. प्रभूला त्याच्या राज्यामध्ये असे लोक पाहिजे ज्यांना काय झाले, बोला घाई. गाई. बोला घाई. 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 गाई. पहिली गोष्ट आहे की सैतान अशा लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतो जे एकदम रिलॅक्स. हालेलुया. हालेलुया. काही करा पण आता घाई करण्याची वेळ आहे. काही पण करू, मला देवाच्या कामात हात घालायचंय, तर मी सुटणार नाही, तर मी सुटणार नाही. हालेलुया. हालेलुया. हे पण आळशी मनाने नाही. हालेलुया. 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 काय लिहिले तिथं, त्वरा तुम्ही तुमची मुले त्वरा करो, म्हणजे जो तुमच्यामध्ये नासाडी करणार आहे, जो तुमचा नाश करणार आहे, तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. तुम्ही काय म्हणतात, तो पळून गेला ना, मग मी प्रभूचं काम करेन. तो तसा पळून जाणार नाही. तुम्ही प्रभूच्या कामाची घाई कराल तर तुमची जी ओसाडी, तुमचा जो नाश करणारा, तुमचं जे नुकसान करणारा सैतान आहे ना, तो तेव्हा पळून जाईल. हालेलुया. जस्ट तुम्हाला बघल की अरे हे सगळे देवाच्या कामातले लोक आहेत, यांचं आपण काही वाईट करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आज तो येतो आणि आपलं वाईट करून जातो. आज तो येतो आणि आपल्या जीवनामध्ये एखादा आजार सोडून जातो. कारण सगळे कसे,
बोला रिकाम टेकडे. रिकाम टेकडे. बोला रिकाम टेकडे. रिकाम टेकडे. हालेलुया. हालेलुया. बघा दुसरे शमूएल 11वा अध्याय 1 ते 3 वचन वाचू आपण. खाली बस. खाली बस. आणि असे झाले की वर्ष बदलण्याच्या वेळी राजे लढायला बाहेर पडतात. त्यावेळी दाविदाने योआब व त्याच्या बरोबर आपले चाकर व सर्व इस्रायल यांना पाठवले आणि त्यांनी अम्मोनाच्या संतानाचा नाश करून राब्बा नगराला वेढा घातला. परंतु दावीद यरूशलेमेत राहिला. आणि असे झाले की संध्याकाळच्या वेळी दावीद आपल्या पलंगावरून उठून राजाच्या घराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा त्याने गच्चीवरून एका बाईला अंग धुताना पाहिले. ती बाई तर फार सुंदर होती आणि दाविदाने दूत पाठवून त्या बाईविषयी विचारपूस केली. तेव्हा एकाने म्हटले, अलियमाची मुलगी बत सेबा उरिया हित्ती याची ही बायको आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लक्ष द्या इकडं. बघा आता दावीद हा देवाच्या युद्धातला माणूस आहे. देवाचं काम करणारा माणूस आहे. तुम्हाला सांगू का की इतके शत्रू दावीदाच्या मागे लागलेले, परंतु तो देवाच्या कामामध्ये होता ना. एक पावलाच्या अंतरावर मरण होतं त्याच्यात, परंतु त्यावेळेस पण तो देवाचं काम करत होता आणि म्हणून देवाने त्याला मरू दिलं नाही. हालेलुया. कुठल्याच दुष्टात्म्याला त्याला स्पर्श करू दिला नाही, त्याची नासाडी करू दिली नाही, त्याचं वाईट करू दिलं नाही, त्याचं उलट चांगलंच झालं. हालेलुया. हालेलुया. परंतु आता अशी परिस्थिती आली की युद्ध करणारा लढाईचा माणूस काय त्याला बुरळ घातली सैतानाने. त्याने त्याच्या बरोबरच्या सगळ्या लोकांना दिलं युद्धाला पाठवून आणि तो घरी रिलॅक्स. आळस आला असेल, कंटाळा आला असेल जायला, आज सुट्टी घेऊ. हालेलुया. 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 ज्यावेळेस तो युद्धात होता, काम करत होता देवाचं, कधी त्याला सैतानाने असा लोभ घातला नाही, मोह घातला नाही, कधी त्याला पापात पाडलं नाही, कधी त्याची नसाडी ओसाडी करू शकला नाही. परंतु त्याने त्याच्या बरोबरचे सगळे लोक नगराला वेढा द्यायला बसले आणि हा एकटाच गच्चीवरती पलंगावर लोळतोय आणि गच्चीवरून फिरतोय. तितक्याच सैतानाने अशी काही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडवली की तिथून पुढे त्याच्या कुटुंबामध्ये सगळी नासाडी ओसाडी सगळं काही वाईटच होती. हालेलुया. शैतान येतो आणि बघतो मंडळीमध्ये, अरे हा तर रिकाम दगडा बसलेला, करतो रविवारी प्रार्थना पण देवाचं कसलंच काम करत नाही. जो देवाच्या कामात आहे तो देवाच्या संरक्षणात. हालेलुया. हालेलुया. जो देवाच्या कामात आहे त्याला सर्व बाजूने स्वस्थता आहे. यस. आमेन. हालेलुया. कुठलं का होईना प्रभू मला तुझ्या राज्यात तुझं काम करायचं. ते पण कसं. त्वरा. आज ऐकलंय वचन बोलू, विचार करतो 2 दिवसाने, नंतर ठरवतो नाही. कसं घाई नाही. पुरे नाही, घाई नाही. हालेलुया. हालेलुया. वचन ऐकत असताना तुम्ही प्रार्थना करा, म्हणजे तुमच्यातले आळशीपणाचे बंधनं तुटतील आणि तो घाईचा आत्मा हालेलुया. तुमची पकड घेईल. तो घाईचा आत्मा तुम्हाला बेचैन करून टाकेल. तो घाईचा आत्मा तुम्हाला अस्तव्यस्त करून टाकेल. हालेलुया. दुसरं कुणी काही करू शकत नाही, मी पण काही करू शकत नाही. जे तुम्ही ऐकताय प्रार्थना करा. प्रार्थना करा प्रभूला, प्रभू तुझ्या वचनाने मला बंधनातून मोकळं कर. तुझं वचन माझ्या जीवनामध्ये कार्य करू दे. माझ्या जीवनातले आळशीपणाचे बंधन तुटू दे. हालेलुया. 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 यशाया 49:17 वचन माझा परत एकदा. तुझी मुले गोळा करीत आहेत, जे तुझा नाश करतात ते, आणि ज्यांनी तुला ओसाड केले ते तुझ्यामधून निघून जातील. प्रेज द लॉर्ड. यहोवाचा आत्मा म्हणते, यहोवाचा आत्मा बोलत आहे, तू घाई करशील ना
तर दुष्टात्मे तुझ्या जीवनातून पळून जातील. हालेलुया. तू आणखी निवांत राहशील, आणखी वाईट दुष्टात्मे येतील आणि तुला जखडून टाकतील, आणखी तुला बांधतील. परंतु जर तू काही करशील तर आज सर्व दुष्टात्मे हालेलुया. हालेलुया. एक ठिकाणी येशू म्हणला की पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होते. का? येशू काय अन्यायी आहे? पण येशू बघतोय कोण तो काही करणारा नाही. हालेलुया. कोणाच्या मनाला ती त्वरा लागलेली आहे, मला जायचंय, मला प्रभूचं काम करायचंय, मला प्रभूची सेवा करायची, मला जे जमत ते माझ्या प्रभूसाठी मी करायला तयार आहे. नाही काही जमलं तर रविवारी रोज माझ्या गाडीवर जे लोक लांब राहतात त्यांना मी आणून इथं सोडत. काही नाही जमलं मी जाऊन रस्त्यात गल्ल्यामध्ये जाऊन लोकांना सुवार्ता सांगेल. हालेलुया. मी उशीर करणार नाही. हालेलुया. ज्याच्या मनाला अशी घाई लागलेली आहे ते शेवटले असतील कदाचित, पण ते काय होतील? पहिले Yes. हालेलुया. पहिले रिलॅक्स बसले ते काय होतील? शेवटले म्हणजे डायरेक्ट त्या अंधाऱ्या कोठडीतच. हालेलुया. 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 जे रिकामे बसलेले लोक आहेत त्यांच्या मनामध्ये सैतान येऊन विचार घालतो, बरं का काय चर्चमध्ये वेळ वाया घालवतो. रस्त्यावर बघ लोक सगळे किती समर्पित आहेत, कसले कामाला हालेलुया. रिकाम्या बसलेल्या लोकांच्या मनामध्ये सैतानाचा विचार घालतो. तिथं वेळ वाया घालवण्यापेक्षा हे काहीतरी काम करशील तू, तिथं तुला पैसे मिळतील. हालेलुया. 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 अनेक मोह सैतान आणतो आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. परंतु त्याच्या मनाला घाई लागली नाही. एवढ्या वेळामध्ये मला कोणाला तरी सुवार्ता सांगायची. हालेलुया. एक देवाचे सेवक म्हणतात, देवा मला आयुष्यातला 1 तास जरी तुम्हाला दिलास ना, तेव्हा आता 1 तासानंतर तुझं काहीतरी होणार आहे, तू मरणार आहेस, शेवटचा 1 तास आहे, काय करायचं बोल. त्या 1 तासात पण मी आत्म्यांना वाचवलं. हालेलुया. त्या 1 तासात मी जाऊन लोकांना सुवार्ता सांगतो. हालेलुया. अशी घाई माझ्या मनाला लागू दे. हालेलुया. 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 Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण वचन वाचूया. मार्क 6 अध्याय 8 आणि 9 वचन. आणि त्याने त्यांना आज्ञा केली की त्यांनी वाटेसाठी काठी मात्र घ्यावी, दुसरे काही घेऊ नये, म्हणजे भाकर, झोळणा किंवा आपल्या कमरकशात पैसेही घेऊ नयेत, तर वाहना पायात घालून जावे. आणि तो म्हणाला, 2 अंगरखे अंगात घालू नका. तेच परत वाचा, आता जे वाचले तेच. आणि त्याने त्यांना आज्ञा केली की त्यांनी वाटेसाठी काठी मात्र घ्यावी, दुसरे काही घेऊ नये, म्हणजे वाटेसाठी काठी घ्यावी, दुसरे काही घेऊ नये, भाकर, झोळणा किंवा आपल्या कंबर कशात पैसे पण घेऊ नये, तर वाहना पायात घालून जावे. वाहना पायात घाला. आणि तो म्हणाला, आणि 2 अंगरखे पण अंगात घालू नका. इथं लक्ष द्या, आता माझ्याकडे बघा, घरी गेल्यावर परत वाचत होते ते वचन, खूप वेळ थोडा आपल्याकडे. आता ही परिस्थिती डोळ्यापुढे आणत होती, सिच्युएशन. येशूने शिष्यांना बोलवलंय आपल्याकडं. बोलवलंय कसं, एकदम निवांत निरोप पाठवलाय आणि निवांत शिष्य बस करून आलेत असं नाही. येशूने त्यांना बोलवलंय, शिष्य सगळे जवळ आलेत, एकदम एमर्जन्सी, एकदम घाईचा निरोप प्रभू येशू त्यांना देते. बघा, जायचंय आपल्याला सुवार्ता सांगायला, पण आता तुम्हाला टाइम नाहीये. टाइम इतका कमी आहे की झोळणा घेत बस, पर्स घेत बस, जॅकेट घेत बस, स्वेटर घेत बस, मफलर घेत बस, वेळ नाहीये. हालेलुया. एवढं तर काही तुझ्याकडे पैसे नाही ना, नसू दे, उठ, घाई कर. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
देवावर भरोसा ठेव. तुझ्याकडे पैसे नाही ना, प्रभू तुला पुरवे. Yes, amen. नाहीये ना, प्रभू तुला पुरवे. प्रभू Amen. तुझी थंडी घालवे. Hallelujah. हालेलुया. तू उठ आणि घाई कर, उठ आणि घाई कर. हालेलुया. Hallelujah. नाही प्रभू माझं शर्ट पाहिले नाही, प्रभू मी बायकोला विचारलं नाही, नाही प्रभू मी ह्याला विचारून येते. उलट बायकांनी नवऱ्यांना म्हणा, अहो काय तुम्ही शर्ट शोधत बसताय, Hallelujah. आहे ते घाला आणि निघा प्रभूच्या Yes, कामासाठी. hallelujah. तू घाई करशील तर दुष्टात्मे तुझ्या जीवात येतील. Amen. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काय दिसत आहे इथं? येशू काय करत आहे? Tora. आपल्याला सुवार्ता सांगायची. जायचे अनेक लोकांचं. शिष्य पण म्हणले नाही, अरे थांब ना येशू, 12 वचन वाचा. मग ते निघून गेले आणि त्यांनी उपदेश केले की माणसाने पश्चाताप करावा. शिष्यांनी पण अजिबात वेळ वाया घालवला. लगेचच गेले की उपदेश द्यायला सुरुवात केली. तुम्ही पश्चाताप करा, कशाचं राज्य जवळ आहे. हालेलुया. त्या काळामध्ये जर इतकी इमर्जन्सी, इतकं अर्जंट होतं, त्याच्यापेक्षा आत्ताच्या काळामध्ये किती अर्जंट आहे, किती घाई आहे. परंतु काय झालंय, सैतानाने आपल्याला आत्मिक आंधळ आणि आत्मिक बहिर. आपल्याला अजूनही आपण त्या भ्रमात आहे. अजून भरपूर टाइम आहे बघू. 4 दिवस काम करतो, हा रविवार ड्युटीला जातो. हालेलुया. 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 बघा एक वचन वाचू आपण, लूक 22:53 वाचा पटकन. मी दररोज मंदिरात तुमच्या बरोबर होतो तेव्हा तुम्ही माझ्या विरुद्ध आपले हात पुढे केले नाहीत, परंतु ही तुमची गटका व अंधाराची सत्ता आहे. Praise the Lord. Praise the Lord. लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, समजून घ्या रे. येशू काय म्हणते, मी दररोज मंदिरात होतो तेव्हा तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. जेव्हा तुम्ही दररोज देवाच्या कामात असाल ना, जेव्हा तुम्ही दररोज देवाच्या मंदिरात असाल, कोणी तुमच्यावर हात टाकू शकत. Amen. Yes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जगातले लोक काय रोज रोज काय असते, मध्यस्थी प्रार्थना. रोजच तुझी मध्यस्थी प्रार्थना असते. अरे रोज तू मध्यस्थी प्रार्थना करतेस म्हणून तू वाचवला. Hallelujah. हालेलुया. आणि जेव्हा येशू दररोज देवाच्या मंदिरात होता, एकाची हिंमत झाली नाही त्याच्यावर हात टाकण्याची. हालेलुया. तुम्ही दररोज देवाच्या कामात असाल, कुठलाही सैतान तुम्हाला हात लावू शकत. Hallelujah. हालेलुया. तुम्ही ठरवा आता काय करायचं, नाही करायची का अजून निवांत? Hallelujah. विचार करू, नंतर कल करेंगे, देखेंगे. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कल करे सो आज करे सो अभी. हालेलुया. आजच तारणाचा दिवस आहे, आजच उद्धाराचा दिवस आहे. हालेलुया. एक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त इतका भुकेला, इतका तानेला झालाय. शिष्य येशूसाठी भाकरी आणायला गेले, स्वतः भुकेलाय, स्वतः तानेला आहे, परंतु 1 मिनिट पण वाया न घालवता त्याने 100 त्यांची भान मागवली. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. एखादा म्हणला असता, मीच तानेला आहे, मीच भुकेलाय, मला भूक लागली. हालेलुया. हालेलुया. बघा, तुम्ही पण ठरवता प्रभूचं काम करण्याचं. तुम्ही पण ठरवता की आता मला प्रभूच्या राज्यात काहीतरी करायचंय, प्रभूचं राज्य मला बांधायचंय. हालेलुया. Hallelujah. पण काहीतरी परिस्थिती तुम्हाला निराश करते. एकतर भांडण होतात नवरा बायकोचे, घरामध्ये काहीतरी कुरकुर होते आणि तुम्ही म्हणतात जाऊ दे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तशी भांडणं होत असताना तुम्ही प्रभूच्या कामाला निघा. प्रभू तुमचं येऊन त्या घरातल्या भांडणाच्या आत्म्याला जाळून बसते. Amen. Hallelujah. तुम्ही त्वरा करा, तुम्ही निघा. प्रभू तुमच्या जीवनात त्या दुष्टात्म्यांना घालून टाकेल. Hallelujah. आपल्याला घालवून टाकेल. Yes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सैतान
पगडा दाखवतो ना एकदम घट्ट. मी ज्यावेळेस या वचनाची तयारी केली मला एक स्वप्न दाखवलं पूर्ण की खूप मोठा साप आहे. सगळ्या मंडळीतल्या लोकांच्या गाडीखाली बसले. सगळे मला काही बापरे माझ्या गाडीखाली मोठा साप. मी बघितलं तर हो सापच होता. परंतु थोड्या वेळाने बघितलं तर सापाचं एक झुरळ झालं. हालेलुया. 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 त्या सापाचं झुरळ तेव्हा म्हणत ज्यावेळेस तुम्ही त्वरा करा. हालेलुया. Yes. हालेलुया. भयंकर आळशीपणाच्या बंधनात, भयंकर खाद्दाडपणाच्या बंधनात. हालेलुया. Oh, yes, Lord. हे गोष्टी काही सुचू देत नाही आपल्याला देवाचं राज्य. हालेलुया. 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 कोण कोण म्हणला खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाहीये. बघा मग आता काय करायचं. नोकरी करायची नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, सगळं करा. काम पण करा, भरपूर खा प्या पण आतमध्ये ही जाणीव व्हावी. हालेलुया. Yes. मला घरी करायची आहे. हालेलुया. हालेलुया. जाणीव अंतःकरणामध्ये आहे, ही जागृती मनामध्ये आहे. हालेलुया. एक करायला लागलाय तुम्ही, तेच करताय तुम्ही. जाणीव निघून गेलेली आहे, जागृती निघून गेलेली आहे. हालेलुया. मग काय होईल माहितीये का. हालेलुया. हालेलुया. बघा आपण वचन वाचूया. लूक 12 अध्याय 35 वचन पटकन वाचा. तुमच्या कमरा बांधलेल्या व तुमचे दिवे लावलेले असो. तुमच्या कंबरा बांधलेलं. हालेलुया. तुमच्या कमरा फक्त धुणं धुवायला बांधलेल्या आहेत. तुमच्या कमरा भांडायला बांधलेल्या आहेत, प्रभूच्या कामासाठी नाही. हालेलुया. हालेलुया. खूप रडण्याची गरज आहे की प्रभू आम्ही किती आमचं जीवन वाया घालवलं. सैतान हेच प्रयत्न करत आहे, तुझा प्रत्येक क्षण, तुझा प्रत्येक दिवस असाच वाया जावा, असाच वाया जावा आणि शेवटी तुझा आत्मा नरकातच जावा. हालेलुया. धूर्त योजना करतो तो, असतो झुरळ पण दाखवतोय भयंकर मोठा अजगर. तू काहीच करू शकत नाही. काय येते झुरळ, तुम्हाला बांधू शकत नाही. तुमच्या बेडवरच तुम्हाला भीती दाखवतो. झोप नाही जमलं. हा खरंच हालेलुया. हालेलुया. तुमच्या कमरात बांधलेल्या आणि तुमचे दिवे. कमरा बांधलेल्या काय तुमच्या भाषेत मी तुम्हाला सांगते. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला जायचंय आणि तुम्ही एकदम शर्ट पॅन्ट घालून वाटच बघत बसलाय की आता साहेब दार वाजवत लगेचच मी उठल आणि जाऊन गाडीत बसल. कसे बसला एकदम अंकल जिथं बसले तिथं दार लावलेले, शर्ट घातलेले, इस्त्रीचं पॅन्ट पण घातलेली. असं नाही की आता बघू दार वाजले बूट घालून, वेळ होईल ना, पटकन बूट पण घालून तयारीत राहतो. दार वाजले की लगेच मी बाहेर पडत. हालेलुया. मग आपण कसं करतो शर्ट काढतो, अडकवतो आणि थोडं लोळतो जरा. हालेलुया. हालेलुया. बायको म्हणत बूट घालून ठेवा, चप्पल घालून बसा, आता येते बघू आल्यावर घालता येते. तरी संसारिक गोष्टीत तसं नाही करणार बरं का तुम्ही. संसारिक गोष्टीत म्हणणार नाही लवकर कुठे माझे कपडे, कुठे माझी बॅग, हे कुठे ते कुठे, असं तसं, आत्ताच मला मालक येईल, आत्ताच मला जावं लागेल. हालेलुया. आहे ना, संसारिक गोष्टीमध्ये एकदम तुम्ही रेडी असता. प्रभू म्हणतो अरे तुमच्या कमरात बांधलेल्या असं तयारीत बसा ना. आत्ता दार वाजले की यस प्रभू मी तयार आहे. पण तशी आपली अवस्था नाही. आपली अवस्था कशी आहे, अजून वेळ आहे प्रभूला यायला, प्रभू थोडे घाई करा.
हालेलुया हालेलुया. कपडे घातलेले, पॅन्ट घातलेली, बूट घातलेले, एकदम तयारीत. कधी कधी मला बोलावा येऊ दे, लगेच मी तयार. आत्मिक जीवनामध्ये पण आपल्याला तसंच असेल. दिवा लावलेला म्हणजे काय? तुम्ही तुमच्या घरी दिवा कधी बंद करता? कधी बंद करता? सकाळी. बिचाऱ्या म्हाताऱ्या बायका उद्या सकाळी. रात्री झोपताना तुम्ही काय करता? दिवा बंद करणे म्हणजे काय? झोप नाही. तर म्हणतो अहो, तुमचे दिवे लावलेले असू द्या. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुमच्या कमरा बांधलेले तुमचे दिवे अर्जंट तुमच्या कमरा बांधलेले असतात. अर्जंट तुमचे दिवे लावलेले असू द्या. ती घटना, ती वेळ, तो टाइम कोणाला ठाऊक नाही. तो कधी येईल कोणाला ठाऊक नाही. हालेलुया. जीव आत्मा आळशीपणाच्या बंधनात सुस्त मस्त झालेले. परंतु आज देवाचं वचन ऐकत असताना प्रभूला तुम्ही प्रार्थना करा, प्रभू खरंच माझं जीवन असं झालेलं, तू मला तो घाईचा आत्मा दे, तो त्वरेचा आत्मा मला दे, अर्जंटचा आत्मा मला दे. मी एक क्षण पण वाया घालू नये. एक मिनिट जरी मला भेटला, त्या एका मिनिटात मी माझ्या प्रभूची आराधना करेन. एक मिनिट जरी मला भेटला, त्या एका मिनिटात मी माझ्या प्रभू संगती बोलन. मी त्याला सहाय्य मागल. तेव्हा मला आत्ता तू संधी दे की एखादा तरी असा व्यक्ती यावा की जाऊन मी त्याला तुझं शुभवर करेन. हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. 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 Hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, jay, 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 jay. Oh, Hallelujah, hallelujah. Kudratmay, kudratmay, sabarmay. Yes, Master. Hallelujah. धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. अवघ्या 30 ते 33 वर्षाचा तरुण कवी, 30 ते 33 वय म्हणजे त्याच्या जीवनात अनेक मोहपाश, भर तारुण्यामध्ये